मुंबईत गिरगावमध्ये बाबासाहेब जयकर मार्गावरील दुसरी कत्तर लेन येथे एका इमारतीचा काही भाग कोसळलाय। 2 मजल्यांची ही इमारत होती। काही रहिवासी त्यामध्ये राहत होते। घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या तसंच 2 ॲम्ब्युलन्स रवाना झाल्यात। ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू। आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्या सोबत आहेत। सुशांत, बरोबर 4 ते 5 दिवसांपूर्वी 30 तारखेला गिरगावमध्येच भटवाडीमध्ये घटना घडली होती। अशीच इमारत कोसळल्याची काही भाग कोसळला होता आणि आता लगेच 4-5 दिवसानंतर आणखीन घटना घडली। आता सद्यस्थिती काय आहे? या ज्यामध्ये कोण किरकोळ जखमी झालाय का? अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत। गिरगावमधलीच ही घटना आहे। ढिगारा उपासण्याचं काम सुरू आहे। 2 मजल्याची ही इमारत होती। गिरगावमधील बाबासाहेब जयकर मार्गावरील दुसरी कत्तर लेन इथे एका इमारतीचा हा भाग कोसळला आहे। 2 मजल्यांची ही रहिवासी इमारत आहे। घटनास्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या तसंच 2 ॲम्ब्युलन्स रवाना झाल्यात। ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्यासोबत आहेत। सुशांत, आता सद्यस्थिती काय आहे? कोण जखमी झालंय का? गिरीश, एक महिला जखमी आहे। ॲक्च्युली भागीरथी आणि कुमकुम ह्या 2 इमारती आहेत गिरगावात आणि दोन्हीची जी मिडल एक कॉमन वॉल होती ती कोसळली आहे आणि भागीरथी कुटुंब तिथे राहत होतं। पण आता अग्निशमनने दिलेल्या माहितीनुसार आता त्या इमारतीत कोणी नसावं आणि सगळ्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि कुमकुम ह्या इमारतीत 7 जण होते। मात्र त्यांचं काही सामान आणि आत असल्यामुळे तेवढंच एक सगळं अडकलेलं आहे। बाकी रेस्क्यू सगळ्यांना करण्यात आलेला आहे आणि बाजूच्या इमारतीत जिथे काम चालू होतं तिथे एक बाई स्टोव पेटवून काम करत असताना तिच्यावर थोडा तो भाग कोसळल्यामुळे तिला थोडीफार दुखापत झालेली आहे। बाकी असं कोणी अडकलाय किंवा असं अद्याप तरी नाही माहिती। सुशांत, या घटनांमुळे मात्र धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, कारण गिरगावमध्येच भटवाडीमध्ये 30 तारखेला इमारतीचा भाग कोसळला होता। त्यामुळे आता प्रशासनानं गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।